आपण ऐकत आहोत श्यामची आई. श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी स्वतःच्या जीवनाबद्दलच सांगितले आहे. आपल्या मित्रांना प्रत्येक रात्री एक कथा अशा प्रकारे याचं लिखाण केलं गेलेले आहे. आता वाचूया रात्र 9वी म्हणजेच प्रकरण 9, मोरी गाय. बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरले होतो. एका गाईला तो मारित होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे, बारकूला त्याच्या घरून घेऊन या, श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे ऐकत. आत यावयास लाजतो आहे, शिव म्हणाला. श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू जरा ओशाळला. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडू लागला. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून मी तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? तू माझ्या भावासारखाच आहेस. चल, आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टींची सारेजण वाट पाहत होते. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत. खरोखर दृष्ट लागण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती, गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेराचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली की गोठ्यात जायची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनीच दिलेली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखील गोपूजा आहे. देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हकलत नसे. तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत. आज दुसऱ्यांच्या गायी जरा अंगणात येऊ द्या की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिने खावे, कुठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गायीला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागायची पाळी येत आहे. जशी सेवा तसे फळ. गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल. माझी आई मधून मधून गोठ्यात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजावयाची. तिला धुणं म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवायच्या वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य आणि एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असे. देवळातील नैवेद्य गुरव घेऊन जाई व गायीला देण्यात येईल. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गायीला नेऊन देत असे. या मोऱ्या गायीचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तशी तशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे. ज्याने द्यावे त्यानेच घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या काखेखाली बसले तर ती त्यास हुंगव पाही. गंधेन गावः पश्यन्ति. गायी वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय सत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाप्या, माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स घेऊन ये असे जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असं. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात व 2 दिवसात ढोर मरते. मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले कसं सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचं दुःख कळतं. इतरास काय समज. मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकू व फुले वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली आमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे आमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे. फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली
ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिक होऊ लागली. सरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता, आधार देवता. या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो व भावाला चळतो. गाईलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही. मिळाले तर रुचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे, दास्य सांगितले आहे. उद्या ऐकूया प्रकरण 10 पर्णकुटी. या कथा तुम्हाला अविलंब ऐकायच्या असतील तर माझ्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक अवश्य करा. जय श्री कृष्ण.